श्री स्वामी समर्थ. सगळ्या स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार. स्वामी भक्त हो, पुन्हा एकदा स्वामीसूत्र चॅनलवर तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक छोटासा उपाय जाणून घेणार आहोत. तो आपल्याला वसुबारसच्या दिवशी करायचा आहे. तर बघा, 9 तारखेला आहे वसुबारस. 9 तारखेपासूनच आपल्या दिवाळीला सुरुवात होत असते. म्हणजे तो आपण अंगणामध्ये पणत्या वगैरे लावायला सुरुवात करतो. आकाशकंदील वगैरे आपण ह्या दिवसापासून करत असतो. या सगळ्या गोष्टी त्या दिवसापासून ह्या दिवसापासून सगळ्या गोष्टींना सुरुवात होत असते. आता ह्या दिवशी आपल्याला पूजा अर्चा करायची आहे, तसेच उपाय देखील आपल्याला करायचे आहे. ते कशा पद्धतीने करायचे प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी उपाय घेऊन येणार आहे. आजही आपण उपाय जाणून घेणार आहोत. हे उपाय करणं गरजेचं का असतं? कारण बघा, आपण काहीही मिळवण्यासाठी म्हणजे काय, तर आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी, आपलं कुटुंब व्यवस्थित चालण्यासाठी काबाड कष्ट करत असतो. परंतु हे काबाड कष्ट करत असताना आपल्याला जर दैवी शक्तीची साथ मिळाली तर निश्चितच आपण जे प्रयत्न करत आहोत त्याला यश प्राप्त होत असतं. आणि त्यासाठी हे उपाय करणं गरजेचं असतं. कारण बऱ्याचदा बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की आम्ही खूप काबाड कष्ट करतो, परंतु म्हणावं तशी आमची भरभराटच होत नाही. मग आम्ही काय पाप केलं? तर हे बघा, पाप पुण्याच्या गोष्टी आपण सांगू शकत नाही, पण आपल्या कष्टांना जर आपले जे प्रयत्न आहे त्यांना जर प्रामाणिकपणे यश मिळावं असं वाटत असेल तर निश्चितच आपण सेवा उपाय करणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. तर बघा, वसुबारसच्या दिवशी गाय वासराची पूजा करायला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आता हे अगदी आपण परंपरेनुसार आपल्या कुटुंबात अगदी आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी तर ठाऊकच आहे की या दिवशी गाय वासराची पूजा केली जाते. आता शेतकरी जे असतात ना, शेतकऱ्यांकडे गाय वासरं हे सगळं असतं. त्यामुळे त्या गायीची पूजा करत असतात. पण म्हणून आपण पूजा करायची नाही असं त्याचा अर्थ काढायचा नाही. आता आपल्यालाही गाय वासराची पूजा करणं गरजेचं असतं. गाय म्हटलं तर गायीमध्ये 33 कोटी देवदेवतांचा वास असतो. आणि गाय ही काही फक्त शेतकऱ्यासाठी महत्त्वाची नसते, तर गाय साक्षात आपण लक्ष्मीचं रूप मानत असतो. शेतकऱ्याकडे गाय जरी असली तरीही आपलं देखील कर्तव्य आहे की त्या गाय वासराची पूजा करावी. गाय आणि वासराची पूजा करून आपल्याही जीवनामध्ये त्यांच्याप्रमाणे प्रेम आणि आपल्या मुलाबाळांमध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या वाढीस लागाव्या, यासाठी आपल्याला ही पूजा करायची असते. आता तुमच्याजवळ कुठे गोशाळा असेल किंवा जर तुमच्या ओळखीचं कोणी शेतकरी असेल, तिथे गाय वासरू असेल, तर निश्चितच तुम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या गायीची, जिवंत गाय वासराची पूजा आवर्जून करा. पण अगदीच मुंबईसारख्या ठिकाणी किंवा बऱ्याच ठिकाणी गायी उपलब्ध होत नाही. मग त्यांची ही समस्या असते की आम्ही खूप प्रयत्न केले पण गायच मिळाली नाही. तर मग काय करावं? तर निश्चितच तुमच्याकडे गाय वासराची मूर्ती असणं गरजेचं आहे. यासंबंधी आपण व्हिडिओ देखील बनवला होता. आणि आज पुन्हा एकदा सांगते, अशा प्रकारची अगदी छोटीशी मूर्ती आहे, माझ्याकडे छोटीशीच मूर्ती आहे. अशा प्रकारची छोटीशी मूर्ती जरी तुमच्याकडे असेल तरीही चालेल. पण त्या अगोदर तुम्ही ही गाय वासराची मूर्ती घरी घेऊन या. ह्या गाय वासराची जर मूर्ती आपण देवघरामध्ये ठेवली तर आपल्याकडून रोजच्या रोज गायीची पूजा केली जाईल आणि आपल्याला लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल. कारण गाय म्हणजे साक्षात लक्ष्मी असते, हे आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. तरीही आपण कुठेतरी ह्या गाय वासराची मूर्ती आणायची टाळाटाळ करतो. आता बघा, तुमच्याकडे जर तुम्ही समजा शेतकरी आहे तर तुमच्याकडे गाय वासरूही आहे आणि तुम्हाला ही मूर्तीही ठेवायची आहे, तर नक्कीच तुम्ही ठेवू शकता. दोघांचीही पूजा करू शकतात. या व्यतिरिक्त दुसरं ज्यांच्याकडे गाय वासरू नाही तर नक्कीच तुम्ही ह्या मूर्तीचीही पूजा करा. दुसरीकडे गाय वासरू मिळत असेल तिथेही जाऊन पूजा करा, अजिबात बंधन नाही. आता बघा, या दिवशी आपल्याला गाय वासराची पूजा मांडणी कशी करायची यावर व्हिडिओ घेऊन येते, तरीही थोडक्यात सांगते. जशी देवघरामध्ये आपण मूर्ती ठेवतो तशीच ठेवली आणि तशा पद्धतीने आपण हळद कुंकू लावून, चंदन लावून पूजा करायची आहे. त्यानंतर काहीतरी गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे. अशी साधी सोपी ही पूजा असते. अशा पद्धतीने आपण पूजा करू शकतो. वेगळी तुम्हाला मांडायची इच्छा असेल तर तुम्ही वेगळीही मांडू शकतात. आता अशा पद्धतीने साधी सोपी पूजा आपल्याला मांडायची आहे. या व्यतिरिक्त आपल्याला ह्या दिवशी एक छोटासा उपाय करायचा आहे. गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे, जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही म्हणजे आपल्या जीवनामध्ये ज्या काही वाईट गोष्टी सुरू आहे, आपण म्हणतो ना की माझ्या भाग्यामध्ये चांगल्या गोष्टीच लिहिलेल्या नाही, तर ह्या वाईट गोष्टी आहेत त्या दूर करण्यासाठी हा उपाय अगदी 100% काम करणार आहे. तो उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त हिरवा चारा आणायचा आहे. बघा, हिरवा चारा जिथे गोशाळा आहे तिथे विकायलाही असतो किंवा शेतकऱ्यांच्या तिथे तुम्ही जा, त्यांच्याकडून तुम्ही त्यांना थोडे पैसे द्या, त्यांच्याकडून घ्या, तिथेच त्यांच्या गाईला खाऊ घाला. पण हा जो उपाय आहे तो नक्की करा. आता चारा नाही मिळाला तर तुम्हाला काय करायचं आहे हेही पुढे जाऊन सांगणार आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका.
आता हा चारा खाऊ घालताना आपल्याला कशा पद्धतीने खाऊ घालायचा, तर बघा जेव्हा आपण गाईला चारा खाऊ घालणार आहोत तेव्हा आपला उजवाच हात पुढे करायचा आहे आणि आपला जो हा तळहात आहे ना, त्या तळहाताला गाईची जीभ लागेल अशा पद्धतीने आपल्याला तो चारा खाऊ घालायचा आहे. आता याचं कारण सांगते. आपण म्हणतो ना, की माझ्या हातावरच्या ज्या भाग्यरेषा आहे ना, त्या काही मला साथ देत नाही, असं आपण बऱ्याचदा म्हणत असतो. तर बघा, आपल्या हातामध्ये जर अशा काही भाग्यरेषा आहे ज्या आपल्याला पुढे जाऊ देत नाही किंवा आपल्याला यश प्रदान होत नाही, त्या गोष्टींचं जर कारण तुम्हाला ते वाटत असेल, तर जेव्हा गायीची जीभ आपल्या हाताला लागते, ती चाटते, तेव्हा असं म्हटलं जातं की आपल्या हातातील ज्या वाईट गोष्टी आहे, जे वाईट कर्म आहे, ती एक प्रकारे दूर करत असते, नष्ट करत असते आणि गायीचा आशीर्वाद आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होत असतो आणि आपले हात कधीही रिकामे राहत नाही. आपल्या हातामध्ये सतत लक्ष्मी खेळती राहत असते. अशा प्रकारचा हा त्या उपायाचा एक अर्थ असतो. नक्कीच तुम्ही हा उपाय करून बघा. अजिबात त्याला कष्ट लागणार नाही. फक्त एक काळजी घ्यायची आहे. जेव्हाही तुम्ही गायीच्या ठिकाणी जाणार आहात, तेव्हा त्या गायीचा मालक कोण आहे त्याला सोबतीला घेऊन जा. कारण सांगते, काही अपघात होऊ नये. कारण मुके जनावर असतात, त्यांची आपली ओळख नसते. कारण जनावरही चेहरे ओळखतात आणि तुमचा काही अपघात होऊ नये यासाठी मी तुम्हाला हे सांगत आहे. तर काळजी घेऊन मग तुम्ही ही कृती करा. आता राहिला प्रश्न की हिरवा चारा मिळाला नाही तर काय करावं. आता तुम्हाला हिरवा चारा नाही मिळाला तर आपल्या घरामध्ये हिरवे मूग असतातच किंवा बाजरीही असतेच. आता हिरवे मूग किंवा बाजरी हे देखील तुम्ही गाईला खाऊ घालायचं आहे. पण खाऊ घालताना देखील तुम्हाला हेच करायचं आहे. तुमच्या तळहाताला गाईची जीभ लागेल अशा पद्धतीनेच तुम्हाला खाऊ घालायचे आहे. तर बघा स्वामी भक्त हो, अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता बऱ्याच जणांचा प्रश्न असा येईल की वसुबारसच्या दिवशी मूग गहू खात नाही, मग गाईला खाऊ घालायचं का. तर हे बघा, हे जे नियम आहे ते आपल्यासाठी आहे, गाईसाठी नाही. त्यामुळे तुम्ही गाईला मूग खाऊ घालू शकतात. त्यामुळे इथे काहीही तुम्हाला अडचण येणार नाही. आणि तरीही जर तुमचं मन म्हणत असेल की नाही आपल्याला मूग नाही खाऊ घालायचे, तर तुम्हाला ऑप्शन मी चाऱ्याचा दिलेला आहे. या व्यतिरिक्त तुम्ही बाजरीही खाऊ घालू शकता. तर तुमच्या हे चांगल्या पद्धतीने लक्षात आलं असेल. त्यानंतर बघा, महिलांनी ह्या वसुबारसच्या दिवशी महिलांनी उपवास केला तर तेही आपल्या मुलाबाळांसाठी खूप चांगलं असतं. कारण बघा, गाय आणि वासरू म्हटलं तर जसं आपल्या मुलांप्रती आपल्याला जसं वात्सल्य आहे, प्रेम आहे, तसंच ते एक प्रकारचं प्रतीक मानलं गेलं आहे. आणि जेव्हा आपण ह्या वसुबारसेचा उपवास करतो, व्रत करतो, तेव्हा आपल्या मुलाबाळांना चांगलं आरोग्य प्राप्त होत असतं. कुठेही त्यांच्या भविष्यामध्ये, करिअरमध्ये ज्या काही ते गोष्टी करत असतात त्यामध्ये त्यांना कधीही अपयश येत नाही. अशा त्यामागचा हा उपवास करण्याचा एक हेतू असतो. फक्त हा उपवास ज्या महिला करणार आहात त्यांनी एक काळजी घ्यायची आहे की ह्या उपवासामध्ये तुम्हाला दुधापासून बनलेले पदार्थ अजिबात खायचे नाही. दूध म्हणा किंवा दुधापासून बनलेलं पनीर, दही ह्या गोष्टी तुम्हाला अजिबातच खायचा नाही. संध्याकाळी तुम्ही हा उपवास सोडू शकतात. उपवास सोडताना देखील तुम्हाला बाजरीची भाकरी आणि गवारची भाजी आणि बाजरीची भाकरी ह्या म्हणजे हे 2 पदार्थ वापरून तुम्हाला तो उपवास सोडायचा आहे. या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी फक्त लक्षात घ्यायचं आहे. बाकी नियम वगैरे काहीही नाही. त्यानंतर हा उपवास संध्याकाळी सोडायचा हे तुमच्या लक्षात आलं असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला वसुबारस अगदी सोप्या पद्धतीने साजरं करायचं आहे. नियम धर्म फक्त आता मासिक धर्म असेल तर त्या महिलेने उपवास करावा का, तर हे बघा, ती महिला उपवास करू शकते, पण पूजा मांडणी जी आहे ती तिच्या पतीने करावी किंवा घरात दुसरी कोणी स्त्री असेल तर तिच्याकडून करून घ्यावी. हा जी उपवास करते तिनेच पूजा मांडणी केलं पाहिजे असं काही बंधन नाही, किंवा मग महिलांनीच करावं असंही काही बंधन नाही. कारण खरं तर ह्या दिवसाचं महत्त्व आपल्या मुलांना चांगलं आरोग्य प्राप्त व्हावं, त्यांची भरभराट व्हावी, त्यांना समृद्धी मिळावी. आता बघा, हिरवा चारा किंवा हिरवे मूग, बाजरीचाही रंग हिरवा असतो. हे का सांगितलं, तर हिरवा रंग हे समृद्धीचं प्रतीक असतं आणि हिरवा रंग म्हणजे भरभराटीचं, समृद्धीचं प्रतीक असल्यामुळे जेव्हा आपण गाईला हिरव्या रंगाचं काहीतरी खाऊ घालतो तेव्हा आपल्या जीवनातही भरभराट येत असते, आपल्या जीवनातही समृद्धी येत असते, असा त्याचा एक अर्थ असतो. त्या स्वामी भक्त हो, वसुबारसच्या दिवशी अगदी थोडासा वेळ काढा, परंतु गाईला आवर्जून यापैकी एक वस्तू खाऊ घाला. निश्चितच तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या काही गोष्टी स्वामींच्या कृपेने चांगल्याच होणार आहे. हा तर तुमचाही ठाम विश्वास असेल आणि माझाही आहे. तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला शंका असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.